उदगीरच्या राजकीय वातावरणात समाजवादी विचाराचा प्रभाव पुन्हा अधोरेखित होत असून शहरातील विद्यमान प्रश्नावर नेते काय मांडणी करतात याकडे मतदाराचे लक्ष वेधले जात आहे। गेल्या काही वर्षातील MIDC प्रकल्पावरील ठप्प स्थिती, बेरोजगारी आणि 2016 पासून अपूर्ण आश्वासने या मुद्द्यावर जनतेत चर्चा वाढत। या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर अंजुम कादरी यांनी आपल्या वडिलांच्या कार्याचा संदर्भात पारदर्शक प्रशासनाची भूमिका मांडली आहे। 28 नोव्हेंबर रोजी नगर परिषदेसमोरील मैदानात होणाऱ्या जाहीर सभेत प्रदेशातील महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत। यात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार शिवाजीराव काळगे आणि खासदार ईश्वर खंड्रे यांच्या उपस्थितीची माहिती काँग्रेसचे नेते कल्याण पाटील यांनी दिली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा स्थानिक राजकारणात महत्त्वाची मानली जात आहे। तमाम उदगीर शहरवासियांना विनंती आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अंजुम कादरी आणि प्रभागातील उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचं युवा नेतृत्व, आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब यांची उद्या ठीक 7 वाजता नगरपालिकेच्या समोर जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। या सभेसाठी माननीय खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब, माननीय खासदार ईश्वरजी खंड्रे साहेब हे उपस्थित राहणार आहेत। तरी सर्वांना उदगीर नगरवासियांना विनंती आहे की महाविकास आघाडीच्या या प्रचार सभेसाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे।